नमस्ते. आज मी गुळपोळी बनवते. त्यासाठी आपल्याला साहित्य काय पाहिजे. एक तीळ घेतले पाऊण कप, गुळ घेतले कपभर, खसखस, सुकं खोबरं, बेसन, तूप, जायफळ पावडर आणि ही पोळी बनवायला चण्याचं पीठ म्हणजेच बेसन आणि गव्हाचं पीठ हे 2 वाट्या. तर आता पहिला आपण गॅस चालू करूया. पहिली खसखस भाजून घेऊया. आपली खसखस भाजून झाली. आता ही एका थालीमध्ये काढून घेऊया. आता खोबरं भाजूया. आता आपलं खोबरं पण भाजून झालंय. हे बघा, एकदम लालसर असं भाजून घ्यायचं. काळं करायचं नाही, सफेद पण ठेवायचं नाही. आता हे पण आपण काढून घ्यायचं. कढई पुसून घ्यायची, नाहीतर खोबरं करपलेलं असलं तर ते काळं होईल. तीळ भाजून घेऊया. आपले तीळ पण चांगले तडतडायला लागले. पण आवाज येतोय, आवाज येतोय ना, म्हणजे आपले तीळ पण भाजून झाले. आता तीळ काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1-2 चमचे तूप टाकायचं आहे. आणि बेसन घेतले ते भाजून घ्यायचं आहे. बेसन मंद आचेवरती भाजायचं, नाही तर करपल. तुम्ही ते तुपाऐवजी पण मी तूप घातलंय. आता आपलं बेसन सुद्धा भाजून झालं. आता हे सगळं मिक्स करूया. त्याच्यामध्येच आपल्याला 1 कप गूळ घालायचा आहे. आता तुम्हाला किती पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. आम्हाला गोड लागतं. गॅस बंद केलाय आणि ह्याच्यामध्येच हा गूळ आणि हे हलवायचं. आता गोड्याचा पदार्थ आहे म्हणून मी थोडंसं मीठ घालते आणि जायफळ पावडर घालते. मिक्स करायचं. आता हे आपलं थंड होतंय तोपर्यंत आपण पोळीसाठी पीठ भिजवून घेऊया. मग मागाशी सांगितलं, ही 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 छोटी वाटी, बघा 1 छोटी वाटी बेसन पीठ घेतलंय. आता हे पिठामध्ये थोडं मीठ टाकूया चवीनुसार. आणि थोडं तूप टाकूया. मी तूप गरम नाही करून घेतला. आता हे सगळं आपण त्या पिठाला चोळूया सगळं तूप. आता हे पिठाला चोळून सगळं घेतलंय. हे बघा, अशी द्यायची मूठ वळते. आता आपण याचा गोळा तयार करूया. घट्टसर गोळा, एकदम घट्ट नाही करायचं, एकदम पातळ नाही करायचं. पोळी चवीला छान लागते आणि केलेली पोळी चांगली 3-4 दिवस टिकते. चांगली भाजायची म्हणजे ते खराब होत नाही, बुरशी येत नाही तिला. आणि हे सारण जे आपण केले ते फ्रीजमध्ये 4 ते 8 दिवस आरामशीर राहू शकतं. आणि फ्रीजरमध्ये ठेवलं तर 1-2 महिने सुद्धा राहील. असं स्टोर करून ठेवलं फ्रीजरमध्ये ना, की कधी कोणी आलं गेलं की करायला बरं पडतं.
आता पीठ आपला भिजून झालेलं आहे. आता 2 मिनिटं झाकून ठेवूया आणि हे सारण आपण बनवलंय ते आता मिक्सरमध्ये या फूड प्रोसेसरमध्ये बारीक करायचं. म्हणजे सगळं एकजीव होईल. आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे सारण आपण चांगलं एकजीव करून घेतलं. आता आपलं पीठ पण भिजलेलं आहे. आता इथे आपण तवा तापत ठेवूया. पीठ पण चांगला भिजलेला आहे. आता हे आपण पोळी लाटून घेऊया. आता हे सारण आपण पोळीमध्ये भरले. आता हे बंद करूया. असं हाताने दाबायचं पहिलं, म्हणजे सगळीकडे ते सारण पसरतं. पोळी जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीने पोळी करायची. थोडंसं पीठ टाकायचं खाली. हलक्या हाताने लाटायचं. हे बघा सारण संपूर्ण पोळीला लागलेलं आहे. आता पोळी आपण भाजायला ठेवू. गॅस मंद ठेवायचा. आता एक पोळी तुम्हाला मी ह्या पद्धतीने दाखवली. आता दुसरी पोळी दाखवते कशी करायची. कशी जर तुम्हाला भरता आलं नाही तरी पण आपल्याला आयडिया आहे. अशी जर पोळी तुम्हाला करता आली नाही तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. 2 पोळ्या लाटायच्या, त्याच्यावरती हे सारण भरायचं. आणि त्याच्यावरती ही दुसरी पोळी ठेवायची आणि दोन्ही पोळ्या एकत्र जॉईन करायच्या. त्यातली हवा काढून टाकायची. आता ही पोळी पलटी करायची. हलक्या हाताने पोळी लाटत 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 साईडचं जॉईन करत जायचं.
तुम्ही छोट्या मोठ्या कशाही बनवू शकता पोळ्या, असं काही नाही. आलटी पलटी करून पोळी चांगली शेकवायची. आता पोळी पण आपली चांगली ही शेकली. इकडे मस्तपैकी तूप लावायचं आणि पोळी मंद गॅसवरती कडक होईपर्यंत भाजायची, कारण ही पोळी कडक आणि खुसखुशीत लागते, तर खायला मजा येते. आता ही पोळी समजा ही अशी आपण एका एक पोळी ठेवून त्याची पोळी बनवूया. आता साईडने जर तुमचं सारण गेलं नसेल तर काय करायचं, एक सुरी घ्यायचं नाही तर चमचा घ्यायचा आणि साईडने असं कापून काढायचं, काढा म्हणजे ते तर हल्लीच्या मुलींना जमत नाही सगळंच करायला ना. मग अशी आयडिया केली ना की मस्तपैकी होतं. आणि पोळीचा आकार कसा पण येऊ द्या हो, खायला टेस्ट लागली पाहिजे. प्रत्येक पदार्थ बनवलेला त्याचा फायदा नाही तर करायचं डिगभर आणि चवीला काही नाही. या गुळपोळीची माझी एक आठवण कायमची आहे. बघा संपूर्ण सारण पोळीला आता लागलेलं आहे. ही पोळी पण आपली चांगली भाजून झालेली आहे. आता एका थालीमध्ये आपण तिला काढूया. पोळी काढताना एकदम ताटामध्ये अशी ठेवायची नाही, अशी ठेवायची, म्हणजे काय होतं पाणी सुटणार नाही. पाणी सुटलं की पोळी कडक होणार. आता ही आपण दुसरी पोळी. आता हे आपल्या दोन्ही पोळ्या तयार. हे बघा एकदम खुसखुशीत अशी झालेली आहे. बघा पोळी तयार. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.